नमस्कार मित्रांनो, मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे। मित्रांनो, अनेक धडाकेबाज निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले। मित्रांनो, पावसाळी अधिवेशनानंतर पहिल्यांदाच ही मंत्रिमंडळ बैठक पार पडलेली आहे। यामध्ये राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। आजच्या बैठकीत महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता व नाविन्यता धोरण 2025 ला मंजुरी देण्यात आली। या निर्णयासह अनेक निर्णय घेण्यात आले असून वाढवण बंदर ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग यांना जोडणाऱ्या फ्रेट कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आली आहे। तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अतिरिक्त जमिनीचा व्यापारी तत्वावर वापर करता येणार आहे। कॅबिनेट बैठकीच्या याबाबतच्या सुधारित धोरणास मंजुरी देण्यात आली। मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरण 2025 सह एकूण 7 निर्णय घेण्यात आले। त्यामध्ये नागपूर जळगाव जिल्ह्यातील 2 महत्त्वाचे निर्णय आहेत। तसेच कुष्ठ रुग्णांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानात वाढ, अनुदान 2000 6000 करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता धोरण कौशल्य व रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रिमंडळातील निर्णयाबाबत माहिती दिली। त्यानुसार महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता व नाविन्यता धोरण 2025 ला मान्यता देण्यात आली आहे। स्वयंरोजगारासाठी आपण मदत करणार आहोत। 5 ते 10 लाख रुपयांची कर्ज आपण देणार आहोत, अशी माहिती लोढा यांनी दिली। तरुणांना हे कर्ज 3% व्याजदराने आपण देणार आहोत। ITI किंवा कोणीही ग्रॅज्युएट याचा लाभ घेऊ शकतील। सुरुवातीला 5 लाख विद्यार्थ्यांची यात निवड केली जाईल। त्यात मुले व मुलींनाही कर्ज देऊ, असेही मंत्री महोदयांनी सांगितले। केंद्राच्या स्टार्टअप योजनेचे लाभ देण्यासाठी देखील आपण मदत करू। स्टार्टअपमध्ये फेल्युअर अधिक होते, अशात मुलामुलींचे वय वाया जात होते। मात्र या योजनेच्या माध्यमातून वय वाया जाणार नाही, याची आपण काळजी घेऊ, असेही मंत्री लोढा यांनी सांगितलेले आहे। तर मग मित्रांनो, मंत्रिमंडळातील धडाकेबाज महत्त्वाचे निर्णय आपण संक्षिप्त स्वरूपात बघूया। ते निर्णय पुढील प्रमाणे आहेत। महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरण 2025 जाहीर। कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग वाढवण बंदर ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग यांना जोडणाऱ्या फ्रेट कॉरिडॉरला मंजुरी। प्रकल्प आखणी व भूसंपादन प्रक्रिया राबवण्यास मान्यता। राज्य शासनाच्या छोट्या चिंचोळ्या आकाराच्या बांधकामास अयोग्य उपयुक्त आकार नसलेल्या, सुलभ पोहोच मार्ग नसलेल्या किंवा लँडलॉक स्वरूपातील भूखंडाच्या वितरण धोरणास मंजुरी। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या अतिरिक्त जमिनीचा व्यापारी तत्वावर वापर सुधारित धोरणास मंजुरी। नागपूर विणकर सहकारी सूतगिरण्यांच्या 1124 कामगारांना 50 कोटींचे सानुग्रह अनुदान मिळणार। सूतगिरणीच्या जमीन विक्रीतून निधीची तरतूद। जळगाव जिल्ह्यातील मौजे पाचोरा येथील भूखंडावरील क्रीडांगणाचे आरक्षण वगळून त्याचा रहिवासी क्षेत्रात समावेश करण्यास मान्यता। नगरविकास विभाग कुष्ठ रुग्णांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानात वाढ, अनुदान 2000 6000 रुपये करण्यास मान्यता देण्यात आली। सार्वजनिक आरोग्य विभाग। तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे मंत्रिमंडळ निर्णय आजच्या या बैठकीत घेण्यात आले। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।